नवी मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्याच महासभेत राजकीय वातावरण तापल्याचं चित्र पाहायला मिळालं। परिवहन समितीच्या 12 जागांवरून सत्ताधारी आणि सहयोग पक्ष आमनेसामने आल्याने सभागृहात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली। नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या महासभेत परिवहन समितीच्या 12 सदस्यांच्या नियुक्तीवरून वाद उद्भवला। संख्याबळाच्या आधारे हात वर करून मतदान द्यायचं की पक्षाच्या संख्याबळाच्या प्रमाणित प्रतिनिधित्व द्यायचं या मुद्द्यावरून सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात मतभेद आलेत। सभागृह नेत्यांनी मांडलेल्या परिवहन समितीच्या यादीवर विरोधकांनी आक्षेप घेतला। समितीत केवळ भाजप सदस्यांचा समावेश करण्यात येत असल्याचा आरोप करत प्रतिनिधित्वाच्या मुद्द्यावरून नाराजी व्यक्त करण्यात आली। पहिल्याच महासभेत झालेल्या या घडामोडीमुळे नवी मुंबई महापालिकेतील राजकीय समीकरणाबाबत चर्चांना उधाण आले। मुंबईत रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर कामकाजाच्या वेळेस सवलत देण्याची मागणी पुढे आली आहे। आमदार अबू आझमी यांनी रमजान असल्याने सायंकाळी 4 वाजता सुट्टी द्यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं सांगितलंय। रमजान महिन्यात उपवास आणि प्रार्थनेच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याची गरज असल्याचं अबू आझमी यांनी म्हटलंय। दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रमजान निमित्त 4 वाजल्यानंतर सुट्टी देण्यात आल्याचा उल्लेख करत महाराष्ट्रातही तशीच सवलत द्यावी अशी मागणी त्यांनी केली। या संदर्भात मुख्यमंत्री यांना पत्र देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलंय। उद्या याबाबत चर्चा होणार असल्याचं स्पष्ट केलंय। दरम्यान मुस्लिम खेळाडूविषयी बोलताना प्रत्येक गोष्टीत धर्म आणला जातोय। कोणत्याही धर्माचा खेळाडू असो त्याला खेळण्याची संधी मिळाली पाहिजे असंही त्यांनी नमूद केलंय। या मागणीवर राज्य सरकारकडून अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही। देखिए, आजकल हर जगह ना धर्म को हिलाया जा रहा है। डेवलपमेंट इंसाफ की बात बिल्कुल खत्म हो चुकी है। जो किसी धर्म का भी आदमी हो, अच्छा खिलाड़ी हो, उसको खिलाना चाहिए। और जानबूझ करके किसी धर्म को साइड करना, मैं समझता हूँ ये बहुत बड़ी नाइंसाफी है किसी धर्म के साथ। सर, ये भी कहा जा रहा है कि आपकी जो मांग थी कि 4 बजे के बाद छुट्टी देनी चाहिए, क्या इस मांग को लेकर आप लोग मुख्यमंत्री से मिलेंगे, कोई प्रस्ताव लेकर आएंगे? क्योंकि AIMIM के जो विधायक है मुफ्ती इस्माइल साहब, उनसे भी बात हुई है, तो उनका भी कहना है कि हम इसके बारे में चर्चा करेंगे, मुख्यमंत्री से भी चर्चा करेंगे। तो क्या कोई प्रस्ताव लेकर आने की तैयारी है? देखिए, मैंने मुख्यमंत्री जी को लेटर भी लिख दिया है। और चूंकि आज जो है ये शोक सभा चल रही है, इसमें ज़्यादा बात करना ठीक नहीं है। कल सुबह मैं इनसे बात भी करूँगा मुख्यमंत्री जी से कि जब दो स्टेट ने, वो स्टेट आंध्रा की जो दिल्ली की सरकार को, मोदी की सरकार को सपोर्ट भी कर रही है, उन्हीं के आइडियोलॉजी वाली सरकार है, उसने वहाँ पर रमज़ान को देखते हुए 4 बजे तक छुट्टी दिया है। तो यहाँ भी देना चाहिए। क्या वजह ये है ना, दो सुबह जगना पड़ता है, नमाज़ पढ़ना पड़ता है, उसके बाद जो है 6:30 बजे इफ्तार का टाइम होता है, फिर 1-1.5 घंटे बाद फिर नमाज का टाइम होता है। अब आदमी 5 बजे 6 बजे छूटेगा तो घर कब पहुँचेगा, नमाज कब पढ़ेगा? और मुसलमानों में रमज़ान का महीना बहुत ही इम्पोर्टेंट माना जाता है। ये नमाज़ पढ़ने के लिए, अल्लाह को याद करने के लिए, ये सब चीज़ों के लिए 12 महीने में सबसे ज़्यादा इम्पोर्टेंट महीना ये है। तो मैं निवेदन करूंगा मुख्यमंत्री जी से कि जिस तरह से दो स्टेट ने दिया है, इस तरह आप भी अगर 4 बजे छुट्टी दे देंगे तो बहुत ही हम आपके शुक्रगुजार होंगे, बहुत धन्यवाद करेंगे। गुजरात में लव जिहाद कानून आया है, उसी तर्ज पर महाराष्ट्र में बनाने की मांग किया जा रहा है। अरे लव जिहाद कोई चीज़ है ही नहीं है। संविधान में 18 साल की उम्र के बाद कोई शादी कर सकता है, बहुत अच्छी बात है। लाओ, इससे जो है हमें कोई इसका एतराज़ नहीं है। ले आओ, लव जिहाद खत्म कर दो और हम हर आदमी अपने धर्म में शादी करे, इससे अच्छी कोई बात ही नहीं। आज़मी साहब, हरियाणा के सीगरी का एक वीडियो काफी ज्यादा वायरल हो रहा है। छत्रपति शिवाजी महाराज और रानी पद्मिनी का वीडियो जो है वो शौचालय के बाहर उनका फोटो लगाया गया है, पुरुष और महिला के रूप में। और बीजेपी क्या? अरे बीजेपी की सरकार है, बीजेपी को उस पर लेना चाहिए। और उस पर बीजेपी जो दिखाने के लिए कुछ है ये लोग, और खाने के लिए कुछ है। ये हाथी के दांत जैसे होता है ना, वैसे ही है। ये लोग खुद जो करते हैं ना, उस पर कुछ नहीं है। इनको इस तरह की फोटो लगाया, इस पे खिलाफ सख्त कार्रवाई होना चाहिए। लोगों को इसका जो विरोध करना चाहिए। ठाणे महापालिकेच्या महासभेत आज राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळाले। भाजप नगरसेवकांना बोलण्याची संधी दिली जात नसल्याचा आरोप करत सभागृहात निषेध नोंदवण्यात आलाय। ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या या महासभेत भाजप सदस्यांना उभे राहत टेबल ठोठावत निषेध व्यक्त केलाय। त्यांच्या मते सभागृहात प्रश्न मांडण्याची संधी दिली जात नसल्याने लोकप्रतिनिधीच्या भूमिकेला बाधा येत आहे। त्यामुळे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी दबाव तंत्र वापरून महासभा चालवली जाणार असेल तर विरोधी बाकावर बसण्याचा इशारा दिलाय। अपेक्षित उत्तरे मिळाली नाहीत तर उपमहापौर पदाचा राजीनामा देण्याचा पर्यायही स्वीकारू असं त्यांनी स्पष्ट केलंय। महिला नगरसेवकांची गळचेपी होत असल्याचा आरोप मिनरल
पेंडसे यांनी केलाय। दरम्यान नवनिर्वाचित सभागृह नेते हनुमंत जगदाळे यांनी हे आरोप फेटाळले। नियमानुसारच महासभा चालवली जात असून समित्यांची स्थापना झाल्यानंतर प्रत्येक सदस्याला विषय मांडण्याची संधी दिली जाईल असंही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय। वास्तविक पाहता हे सभागृह जे आहे ते सदस्यांना चर्चा करण्यासाठीच आहे, पण माननीय महापौरांनी विनंती केली की पहिलं सभागृह आहे, 4 वर्षानंतर हे सभागृह चालू होते आणि सर्वांचे सर्व प्रश्न या ठिकाणी सभागृहामध्ये घेतले जातील। प्रभागातल्या समस्या सोडवण्यासंदर्भाची भूमिका सुद्धा महापौरांनी या ठिकाणी सभागृहामध्ये मांडली। विविध समित्या स्थापन झाल्यानंतर प्रत्येक विषयाची चर्चा या सभागृहामध्ये होईल अशा प्रकारचं पीठासीन अधिकारी म्हणून महापौरांनी एकदा रुलिंग दिल्यानंतर त्यापुढे निश्चित प्रकारे सभागृह हे अजेंडाप्रमाणे चालणं गरजेचं होतं। बाकी सभागृहामध्ये कोणाचीही गळचेपी केली जाणार नाही। प्रत्येक लोकशाही पद्धतीनं सभागृहामध्ये प्रत्येक सदस्यांना आपलं मत मांडण्याचा निश्चितच अधिकार आहे आणि त्या अधिकार निश्चितच महापौर महोदया हिरावून घेणार नाहीत। सर, सभागृह नेते आहात, येत्या काळामध्ये ज्या काही महासभा होतील त्यावेळेस सदस्यांना न्याय मिळेल या दृष्टिकोनातून आपलं काय? येत्या काळामध्ये माननीय महापौर महोदय यांच्या अध्यक्षतेखाली उपमहापौर महोदय यांच्या अध्यक्षतेखाली सर्व गटनेत्यांची बैठक घेऊन त्या ठिकाणी सर्व गटनेत्यांशी विचारविनिमय करून हे सभागृह चालवण्याची भूमिका आमची आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही काम करू। भाजपच्या नगरसेवकांनी असं सांगितलेलं आहे की आम्ही याची तक्रार वरिष्ठांकडे करू, कारण आम्ही सत्तेमध्ये आहोत, मात्र सत्तेमध्ये असून देखील आम्हाला बोलायला दिलं जातं। नाही, मी म्हटलं ना आपल्याला, यापुढं माननीय महापौर, माननीय उपमहापौर, सर्व पक्षाचे गटनेते, सर्व पक्षाचे प्रमुख नेते यांच्याबरोबर महासभेच्या अगोदर एकत्रित बसून सभागृहामध्ये येणाऱ्या विषयासंबंधी चर्चा करून त्या संदर्भाचे निर्णय घेतले जातील आणि ही सभा ही अतिशय लोकशाही पद्धतीनं चालेल। उपमहापौरांचं असं म्हणणं आहे की जर गरज पडली तर शिवसेना जर असं दडपशाहीने सगळे अजेंडे पास करून घेणार असेल तर आम्ही समोरच्या बाकावर बसून त्यांचे सगळे विरोधी बाकावर मी आपल्याला काय म्हटलं, माननीय महापौरांनी एकदा सभागृहामध्ये एक रुलिंग दिलं। सभागृह आणि माननीय महापौर महिला महापौर आहेत आणि त्यांनी रुलिंग दिलं आणि त्यांनी कुठल्याही रुलिंगमध्ये असं म्हटलं नाही की सदस्यांना आम्ही चर्चा करायला संधी देणार नाही। त्यांचं मत एवढंच होतं की ही सर्व चर्चा आपण ह्या समित्या स्थापन झाली की आपण सर्व चर्चा करणार आहोत, एवढंच आहे। आणि शेवटी माननीय महापौरांचा एक पीठासीन अधिकारी म्हणून, सभागृहाच्या नेत्या म्हणून त्यांचा आपल्याला मान राखणं अतिशय गरजेचं असतं। सभागृहाची शिस्त कुठेतरी लागली पाहिजे, निश्चित लागेल। या सभागृहाची शिस्त निश्चित लागेल। माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी ठाणे महापालिकेमध्ये एकत्रित येऊन ही निवडणूक लढलेली आहे आणि एकत्रितपणे 100पेक्षा जास्त नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेत। तसा आम्ही ठरावसुद्धा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा केलेला आहे। त्यामुळं एकत्रित बसू, एकत्रित चर्चा करू आणि एकत्रित निर्णय घेऊ, यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येईल असं मला वाटत नाही। नगरसेवकांनी प्रश्न मांडणं त्यांचा अधिकार आहे। अजेंड्यामध्ये आज माझे प्रश्न होते, त्याची प्रश्न उत्तरांचा तास घेणं अपेक्षित होतं, पण महापौरांनी असं रुलिंग दिलं की प्रश्न उत्तर होणार नाहीत। आमच्या काही नगरसेवकांनी लक्षवेधी मांडल्या होत्या, तर आम्ही फक्त एवढंच सांगत होतो की लक्षवेधी काय आहेत, विषय काय आहेत तेवढं फक्त वाचून दाखवा, पण तेही सभागृहात वाचलं गेलं नाही आणि त्या सगळ्या गोंधळामध्ये सचिवांनी अक्षरशः 5 मिनिटांमध्ये जो काही अजेंडा होता तो मंजूर करून त्यांनी पूर्ण तो अजेंडा संपवला। म्हणजे या लोकांची पद्धत आहे। मागच्या टर्ममध्ये पण हेच झालं होतं आणि आता परत आजच्या पहिल्या दिवशी त्यांनी तीच दादागिरी सुरुवात केलेली आहे। जरी आम्ही महायुतीमध्ये असलो, सत्तेमध्ये असलो, तरी या लोकांची ही दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही। नगरसेवकांचा जो अधिकार आहे प्रश्न उत्तर, आम्ही प्रश्न विचारणार आणि अधिकाऱ्यांना आणि प्रशासनाला आम्हाला उत्तर द्यावं लागेल। मला असं वाटतं की या लोकांकडे उत्तरं नाहीयेत, त्यांना उत्तरं द्यायची नव्हती, म्हणून आजची सभा गुंडाळण्यात आलेली आहे। त्याचा आम्ही निषेध करतो आणि पुढच्या महासभेपासून जर आम्हाला बोलून दिलं नाही, ठराविक लोकांना बोलून दिलं जातं, पण आम्हाला जर बोलून दिलं नाही, आमचे विषय आम्ही लोकांसाठी इकडे सभागृहात आहोत, लोकांच्या हिताचे विषय आम्ही इथे मांडत असतो, आम्हाला जर बोलून दिलं नाही तर आम्ही ही सभा चालवून देणार नाही।